क्रॉस झाले की त्या मुलांना आपल्या कितीही मुलं असू देत, 100 मुलं असतील 97 क्रॉस करणार तर त्या मुलांना आपल्या आयफोन भेटणार. पाण्यात बसून घेतलाच होता, डॉटरचे फोटो पाहून कठीणाने दिला रंगीतलाच होता. Dear friends, roads are red, violets are blue, monkey like dash are kept in zoo. Krishna. इकडून जाताना हसतो, तिकडून जाताना हसतो, इकडून जाताना हसतो, तिकडून जाताना हसतो, डॉटला वाटते की तो एकटाच दात घासतो. कोण असेल? समर्थ नवखिरे. तुझं गाव पुन्हा, माझं गाव पुन्हा, डॅश आणि डॅशची जोडी म्हणजे तंबाखू आणि चुना. मुलांमध्ये कोण असेल? कधी देता प्रश्नपत्रिका तर कधी देता उत्तर पत्रिका, कधी देता प्रश्नपत्रिका तर कधी देता उत्तर पत्रिका. आता तरी सांगा कधी देता लग्न पत्रिका. सेन खोबरे तेलाचा सेन डॅश आता ती लावतोय जिभराला तेल. हँगओव्हर उतरवायला उपयोगी पडते लिंबू, हँगओव्हर उतरवायला उपयोगी पडतो लिंबू. डॉट एवढी सुंदर असताना ऑफिस मध्ये कशाला थांबू. श्रुती मॅम. मॅमची तारीफच तारीफ चालू आहे. मुलींनी केले की मुलांनी ते पण सांगा. मुलांनी काही लिहिले की नाही रे? इकडून पाहिला तर राजेश खन्ना, तिकडून पाहिला तर विनोद खन्ना, पण आमचा डॉट तर आहे टायरवाला अण्णा. कोण आहे? कोण आहे? हात वर करा. कभी फिजिक्स कभी मैथ्स, कभी फिजिक्स कभी मैथ्स, कभी लर्निंग लेते हो तुम. आज लेक्चर कौन सा होगा जान सके हम. इकडून आला वारा, तिकडून आला वारा, डॅश आमच्या मॅडमचा चढतो सारखा पारा. मुलांकडून आहे की मुलींकडून आहे रे हे? मुलींकडूनच करताय ना मॅडम. मॅडमना छान छान आणि तुम्हाला बघा काय टाकतंय. आपण आपल्याला एक छोटंसं गेम घेतोय. मी काही गाणी प्ले करणार आहे. सो त्याच्या ट्यूनवर तुम्हाला त्या गाण्याचं काय नाव आहे ते ओळखायचंय. बॉयज अँड गर्ल्स. मॅडमांनी पण सहभाग घेऊ देत. मॅडम असू देत त्या साईडला सर आणि आम्ही या साईडला. बॉयजच्या टीममध्ये मॅम आणि सर असतील आणि त्या टीममध्ये त्याच्या इकडे काही ड्रेस नाहीये. अरे वा वा. अरे ताई बरं चालतं. जब तक जहां में से ज्याला कुणाला मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी पुढे येऊ शकता. नाव दिलेले गुड इवनिंग एवरीवन. आज हम सब यहाँ पे हमारे अश्विनी ट्यूटोरियल का सेंड ऑफ सेलिब्रेशन करने के लिए आए हैं. तो
मुझे फ्यूचर में टीचर बनने का चांस मिला तो अश्विनी मैम विल बी माय आइडियल एंड क्षितिजचा ट्रेन फिरवून डायलॉग भात खायचं लेकिन सच में भात खाने से लगी होती जिनको कभी गुस्सा नहीं आता वो डांटते भी पेशेंस से और तुम्हाला बरेच माझं नाही माहित नाही पण माझं नाव सचिंद्र भागवत आहे आणि मी इथं 7th पासून आहे आणि मध्ये माझं ह्या वर्षी 10th मध्ये थोडासा गॅप पण पडला बट नंतर मग मी इथे परत आले बिकॉज मला या क्लासची जरा जास्ती अटॅचमेंट होती 7th पासून मी अश्विनी ट्युटोरियल्स या अकॅडमीमधलं प्रत्येक स्ट्रगल बघितलंय मॅमची तडजोड बघितली आहे सगळ्या क्लासच्या जे पण काही आठवणी होत्या काही गोष्टी होत्या त्या मी सगळ्या अनुभवल्या आणि त्यांचे डेडिकेशन सुद्धा मी बघितले म्हणजे आणि तिथे खूप टीचर्स होते ज्यांनी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या समजवल्या इनफॅक्ट माझा स्कोर काहीच नव्हता इनफॅक्ट पासिंगची पुस्तकं पण माझी ॲव्हरेज स्टुडंट्स म्हणाल तरी चालेल 35चं पण पुढे जाण्यात नव्हते बट आता मी 80-85च्या प्लस जाऊ शकते ही कॅपॅबिलिटी मला मॅमनीच दिली आणि त्यांच्या स्टाफने दिली सो त्यांचे खूप थँक्यू करते मला हा क्लास जॉईन करून हार्डली 1च महिना झाला बट जेव्हापासून ह्या क्लासमध्ये आली आहे ॲक्च्युली ह्या क्लासबद्दल मला काही माहिती नव्हतं माझी फ्रेंड जी की त्यांचे यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे बघायचे तिनेच मला सजेस्ट केलं की ताई हा क्लास खूप छान आहे म्हणून मग मी जस्ट एक दिवस क्लासमध्ये आले तेव्हा मॅम मला बोलले की जेव्हा तिचा 10thचा रिझल्ट लागेल तेव्हा ती 101% 90 अबव जाणार आहे आणि ॲक्च्युली आता मला पण जास्त होप्स आहेत की नाही बाबा मी 10thला अबव 90 किंवा 95 जाणार बिकॉज अश्विनी मॅम म्हणा सर म्हणा किंवा मॅम म्हणा ठिकाणी खूप कॉपरेट केलं खूप समजून घेतलं सो नमस्कार मी विराज मी या क्लासमध्ये 9वीला आलो तेव्हापासून तेव्हा अश्विनी मॅडम तेजस्विनी मॅडम शेखर सर आणि सायली मॅडम होत्या त्या आम्हाला शिकवत होते नंतर हळूहळू मित्र झाले त्यानंतर माझ्या शाळेतले पण मित्रांनी 4 मित्रांनी माझा क्लास लावला नंतर आम्ही सोबत येऊ लागलो पहिल्यांदा आमचा 6 ते 8 पर्यंतचा क्लास असायचा नंतर असं कळलं की काही मुलं लवकर पण येऊन अभ्यास करतात मॅडमला विचारलं आम्ही पण येऊ का मॅडम म्हणले हा तुम्ही पण या काय करता तुम्ही घरी बसून आम्ही पण सकाळचं 8 वाजता यायला सुरुवात केली 8 ते 10 शाळेत क्लासमध्ये यायचो पाठांतर करायचो आणि 10 वाजता परत क्लाससाठी घरी जायचो सुरुवातीला म्हणजे अगोदर एवढं काय नव्हतं आमच्या शाळेत 8वीला मी विद्यानिकेतनला होतो तर 8वीला एवढं काय नव्हतं ते पेपर युट्यूबला सुद्धा भेटायचे आम्ही तेच घेऊन कॉपी करून पेपर लिहायचो त्यामुळे तेव्हा रिझल्ट काढणं काय एवढं असं अवघड नव्हतं त्यानंतर 9वीला इथं आलो नंतर 9वीला पेपर वगैरे भेटलं पण झालं जरा अवघड झालं आमचं नंतर पाठांतर करायला सुरुवात केली मग सुरुवातीला 84% पडले मग 84% पडले घरच्यांना पण चांगलं नाही वाटलं घरच्यांना पण सांगणार ना की अगोदर आम्हाला पेपर भेटेल आणि नंतर मग तिथून पुढे तेव्हा पण मला पण वाटत होतं त्यांना अभ्यास चालू केला मग नंतर 2nd सेमिस्टरला पण चांगला रिझल्ट आला 94% पडले मग टोटल मला 87% पडले मग मी तरी पण वरडली मॅडम म्हणजे ते प्रथम सत्रापेक्षा तरी द्वितीय सत्रात त्यांनी चांगलं केलं प्रिलिम्सला सुट्ट्या मारायचं बघितलं आणि काय घरातून सपोर्ट नाही आला मग आम्ही असेच अटेम्प्ट केले प्रिलिमला 83% पडले मम्मीला पण राग आला जरा मॅडमशी पण बोलली मम्मी त्यानंतर आता अभ्यास करतोय आणि करत राहणार तुम्हाला मी आशा आहे की आपल्या सगळ्या मुलांना 100% मार्क पडतील धन्यवाद मी आता प्रत्येक टीचर्सला सांगते की त्यांनी इथे येऊन त्यांचं मनोबल पहिलं तर आज अशा मिक्स फिलिंग आहे म्हणजे छान पण वाटतं की छान आपला कार्यक्रम चालू आहे आणि थोडा निरोप झाला की थोडं वाईटही वाटते
खरं तर मी 5-6 महिने झाले असतील, पण या कमी वेळात पण तुमच्याशी सगळ्यांशीच कनेक्टिव्हिटी माझी चांगली झाली आहे. मग आता तुम्ही अशी जाणार त्याचं वाईट पण वाटतंय, पण मी सगळ्यांना एवढंच म्हणेन की छान अभ्यास करा, छान पेपर लिहा. क्षितिज सर असतील, आशु मॅम असतील, त्या पूर्ण वर्षभर तुमच्या सोबत आहेत. त्यांनी दिलेले जे पण तुम्हाला काय म्हणतात त्याला, त्यांचे विचार असतील, त्यांची शिकवण असेल, अशीच पुढे आयुष्यात ती अंमलात आणा. मी एवढंच म्हणते. थँक्यू. क्षितिज सर आता त्यांचं मनोगत व्यक्त करतात. क्षितिज सर मॅम शांत विकास वाटला. आता वर्षभर आपण अभ्यासाचं बघत आलोय की अभ्यास कसा करायचा, काय करायचं. आज अभ्यासाबद्दल नाही बोलणार. मला वाटतं इथून पुढे 10-15 दिवस पण आपण अभ्यासाबद्दलच बोलल. म्हणजे मला वाटतं तुमचं पेपर होईपर्यंत आपण अभ्यास बोलू. मला सांगायचं की आम्ही फक्त तुम्हाला एज्युकेशन नाही देत, ठीक आहे. म्हणजे एक विचार काहीतरी देतो तुम्हाला की बाबा तुम्ही समाजामध्ये वागायचं कसं. भले तुम्ही कुठं पण जावा, माझं काय मत आहे, अभ्यासात 100% जरी असला आणि जर तुमची नीतिमत्ता चांगली नसेल, ठीक आहे, जर तुमची इथिक्स असू दे, तुम्हाला वागण्याचं काय म्हणतात त्याला थिंकिंग चांगली नसेल, ठीक आहे, म्हणजे तुम्ही क्रूअल माइंडेड असेल, म्हणजे तुमचं बाबा ब्रॉड माइंडेड नाही, तुम्ही थोडक्यात विचार करताय, एकदम जोराने विचार करताय, तर असलं सोडून द्या असं मला वाटतंय, ठीक आहे. आता बऱ्याच जणांना मी टोमणा मारले की बाबा निकालच्या दिवशी तुझं भरपूर अवघड असेल, किंवा मुलींना पण मी बरंच म्हणतो की निकालाच्या दिवशी ना बरंच तुमचं अवघड असेल, ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. सगळ्यांचं चांगलं होईल. मॅडम पण मला म्हणलं की सर तुमची जीप जरा जास्तच, ठीक आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, सगळ्यांना चांगलेच मार्क्स पडतील. अभ्यास चांगला करा. अभ्यासासोबत क्लासमधून जाताना मॅडमांचे विचार असू देत, श्रुती मॅडमांचे विचार असू देत, सरांनी सांगितलेल्या काही गोष्टी असू देत आणि मी सांगितलेले काही विचार, आता मला या विचारावरच बोलायचं आहे, कारण का पुढे 15 दिवस अभ्यासात सांगणार आहे. फक्त विचार मेंटेन करा, चांगला अभ्यास करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण करतोय कोणासाठी, ठीक आहे. असं व्हायला नको की आम्ही तुम्हाला बोलवतोय, तुम्ही लर्निंग करताय. तसं पण आता सेंड ऑफ झाल्यानंतर पण तुमचं लर्निंग असणार आहे, ठीक आहे. त्यामध्ये तुमच्यामध्ये असा बदल झाला पाहिजे की बाबा मला माझ्यासाठी करायचं आहे, ठीक आहे. मला ते क्लास आपला चालू झाला तेव्हाच मी सांगितलेलं की सगळ्यात जास्त इगो आपल्यामध्ये पाहिजे, ठीक आहे. की मग एखादं बोललं, मॅडम बोलले हे तुझ्याकडून जमणार नाही, मी बोलले तुझ्याकडून जमणार नाही, तर आपण ते जमवलं पाहिजे, ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हणतो हे तुम्हाला जमणार नाही, तुम्हाला पाहिजे तेवढे मार्क्स मिळणार नाही, मिळणार का नाही, हे तुमचा आवाज आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही बाबांनो परत एकदा विचारतो आणि यावेळी जरा चांगला आवाज आला पाहिजे, कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की सर सांगते ते त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मार्क्स मिळवणारच, ठीक आहे. तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार हेच पाहिजे, मिळणार आणि आपण मिळवणार, ठीक आहे. आणि माझं काय असते, तुमची जीत ही तुमची जीत असेल, तुमची हार ही माझी हार असेल, ठीक आहे. आणि मला हारायचा शौक नाही, त्यामुळे 100% तुम्ही जिंकणार. मी आता इथे अशोक मॅमला इन्व्हाइट करते की त्यांनी इथे कार्यक्रमाला बराचसा वेळ झाला. खरं तर आम्ही मला वाटतं की 2 ते 3 दिवसांपासून म्हणण्यापेक्षा 2-3 वर्षापासून आजच्या सेंडऑफची तयारी करते. त्याचं रिझन असं आहे की आतापर्यंत आपल्याकडे क्लासला प्रॉपर सेटअप नव्हता किंवा सेटिंग अरेंजमेंट नव्हती. अगदी आपल्या क्लासच्या फ्लॅशबॅकमध्ये गेलो आणि आता गेलो तर आपल्यालाही पटणार नाही आपण एवढे पुढे आलेलो आहोत. आणि माझंही स्वप्न होतं की खूप मोठा हॉल असावा, तिथे खूप छान प्रकारे मुलांची जे काय आजचा दिवस चांगल्यात चांगला स्पेशल कसा बनवता येईल ते करावं. आपण अगोदर मोठा हॉल पण बघितला होता, मुलांची चर्चा झाली होती. लांब अंतर होतं, ट्रॅफिकमधून आपण तिथं पोहोचणार नाही वेळेत, म्हणून शेवटी आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केला. त्याच्यामध्ये पण आमचं प्लॅनिंग खूप छान झालं होतं. ऑन पेपर माझं प्लॅनिंग बरंच आहे की मुलांना असं सरप्राईज द्यायचं. आणि खरं तर आम्ही सगळं मला वाटतं क्षितिज सरांना मी कॉल केला 2 ते 3 मिनिटापूर्वी की सर आम्ही खालून बलून्स वगैरे सगळं घेऊन येतोय, 5 मिनिटात क्लासवरती पोहोचतोय. सरांचा फोन ठेवला आणि मला वाटते 100 मीटरपर्यंत गेलो असेल. तोपर्यंत एवढा म्हणजे अनपेक्षित तो प्रकार घडला आणि खरंच देवाचे आभार आहेत, कारण ती परिस्थितीच खूप डेंजर होती आणि जवळपास आम्ही 50 मीटर गाडी आमची फरफटत गेली होती आणि पाठीमागून पटकन कारने ब्रेक दाबला. अदरवाईज म्हणजे माझ्या जवळपास मानेपर्यंत 4 व्हीलरचं चाक होतं. पण तुमच्या सगळ्यांचे ब्लेसिंग आमच्या सोबत आहेत. खूप अति उत्तम कार्यक्रम झालेला आहे. थोडा वेळ लागला, पॅरेंट्स वर्ग पण समजून घेईल. आता मी जास्त काही लांबड लावणार नाही, क्षितिज सर बोलले त्या पद्धतीनंच.
आणि सरांनी पण काय बोलले की नीतिमत्ता चांगली पाहिजे किंवा संस्कार. हे बघा बाळांनो, आयुष्यामध्ये हे वाक्य मी आज स्वतःहून बोलते, 100% मार्क्स मिळवणार किंवा 95% क्रॉस करणार किंवा टॉपर येणारा मुलगाच सक्सेस होतो, अजिबात नाही. सक्सेस हे फक्त मार्क्सवरती ठरवू नका, सक्सेस हे फक्त पैशावरती ठरवू नका. तुम्ही आयुष्यामध्ये किती पोझिशन मोठी निर्माण करताय त्याच्यावरती अजिबात ठरवू नका. कारण काल परवाचा युट्यूबचा जो इन्सिडेंट काही जणांनी बघितलाय की नाही बघितलंय मला माहिती नाही, तर त्या व्यक्तीबद्दल सांगायचं तर कबड्डी चॅम्पियन आहे तो, व्यवस्थित आपल्याला दिसते, अनअपेक्षित. म्हणजे त्या सेकंदाला आम्हाला समजलं पण नाही की घडते काय सगळं. पैशाची भाषा समोरून येते, अरेरावीची भाषा येते, आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या भाषात ते शिव्या येतात किंवा अगदी महिलांचा अनादर एवढ्या लेवलपर्यंत. म्हणजे आम्ही त्या गोष्टी डिटेल टाकल्या नाहीत आणि मला ते जास्त बोलायचं नाही, पण त्याच्यावरून मला असं वाटतं आपली मुलं अभ्यासात हुशारच आहेत सर, ती घरातच जाणार आहेत, मुद्दा तो नाहीये. आपण डे 1 पासून तुम्ही जर आपला स्टाफ बघितला तर आपला यूथ आहे. आणि मला वाटतं मी बोलता लेक्चरमध्ये पण म्हटलेलं, मला वाटतं 1994च्या वर ज्याची बर्थ डेट असेल असं स्टाफ आपल्यासोबत काम करतो. कारण त्यांचं एनर्जी, त्याचबरोबर त्यांचे विचार आणि जसं जसं जग बदलत जाईल ते कॅप्चर करून ते आपल्या समोरच्या पिढीमध्ये ते बिंबवण्याचं काम करत असतात. त्यामुळे असला स्टाफ आपल्यासोबत असतो. तर परत मी त्याच वाक्यावरती येते, तुम्ही अभ्यासामध्ये हुशार आहात, तुमच्यामध्ये कपॅसिटी आहे, तुमच्या सगळ्यांचं स्टेज डेअरिंग वाढलेलं आहे. वर्षभर आम्ही बऱ्याचदा रागवलो, म्हणजे माझी भाषा हार्ड लेवलपर्यंत जाते तुम्हालाही माहिती आहे. पण एक लक्षात घ्या, आई जेवढं हार्ड असते तेवढं पहिला बाळाला लागलं की तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. आणि इथं बसलेली सगळी मुले ही पहिला माझी बाळ आहे. मी पहिल्या दिवसापासून एकच बोलते, गुलाल फक्त आपला पाहिजे. आणि माझी इच्छा आहे अश्विनी ट्युटोरियल्सच्या खाली सगळे मुलं त्या ग्राउंड मध्ये आपल्याला डीजे लावून नाचत यायचे. 100% असणारे वाद त्याच्यामध्ये नाही. आपलं मी आज ते अनाउन्समेंट करते, मला सर मुलांनी सांगितलेलं होतं, मॅडम तुम्ही वर्षभर झाला आम्हाला म्हणताय एवढा रिझल्ट आणा, तुम्ही आमच्यासाठी काय करणार. तर आपली आत्ताचं नवीन जनरेशन आहे, आता मला आयफोन ऑपरेट पण करता येत नाही जास्त करून. तर आपली मुलं म्हटली की आम्हाला आयफोन पाहिजे. त्यानंतर आपली काहीतरी 98% काहीतरी 97% लागली होती, 1% कमी करता येईल. तर आपल्या मुलांमध्ये ठरलेलं 97% क्रॉस झाले की त्या मुलाला, आपल्या कितीही मुलं असू देत, 100 मुलं असतील 97 क्रॉस करणार तर त्या मुलांना आपल्या आयफोन भेटणार. माझी एकच इच्छा आहे, तुम्ही मला इतकं खोटं ठरवा की इथून पुढे मी असं अनाउन्स करताना 1000 वेळा विचार केला पाहिजे, एवढा खिशाला माझ्या ताप झाला पाहिजे. म्हणजे काय, जवळपास सगळ्यांनी ऑन रेकॉर्ड 95, 96, 97 घेऊन आलाच पाहिजे. आणि तुम्ही येणार याची मला अपेक्षा आहे. फक्त मेहनत प्रामाणिक करा, चांगला माणूस घडण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, पृथ्वी गोल आहे, मी जास्त वेळ देत नाही, पृथ्वी गोल आहे, निसर्गाचा नियम आहे. तुम्ही जे करता ते कर्म फिरून आपल्यापर्यंत येत असतं बाळांनो. तुम्हाला असं वाटत असतं की अरे चोरी करताना मला इथं कुणी नाही बघितलं. जो कुणी तुम्हाला देवाला मानताय, मग आपले भगवान असेल, अल्लाह असेल, जिजेस असेल, एक लक्षात ठेवायचं, वरती करता असतो आणि त्याचं लक्ष आपल्यावरती असतं. त्याच्यामुळे तुम्ही काम प्रामाणिकपणे करत चला. 1-2 मुली माझ्याजवळ रडल्या होत्या, त्यांना पण मला यातून बोलायचंय की मॅडम आम्ही अभ्यास खूप केला पण आम्हाला रिझल्ट नाही मिळाला. त्यापैकी मी एक आहे. मी पण खूप मेहनत करायचे, पण कायम ॲव्हरेज स्टुडंटमध्ये माझे पर्सेंटेज असायचे. पण आज मला असं वाटतंय की माझ्या मानानुसार मी एक सक्सेसफुल व्यक्ती म्हणून इथं उभी आहे. तर समाजामध्ये वावरत असताना आपल्या आईवडिलांची, आपल्या गुरुजनांची मान खाली जाईल. आणि आपल्या बहिणीला हा माझा भाऊ आहे किंवा आपल्या भावाला आणि ती माझी बहीण आहे हे सांगताना लाज नाही वाटणार, तर अभिमानानं वाटेल, अरे ती का ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे, इतकं चांगलं वागा. आणि एकच वाक्य सांगते, तुम्ही बाहेर वावरत असताना आपल्या बहिणीला बोलल्यानंतर जितपत आपण सहन करू शकत तेवढ्या गोष्टी आपण करायच्या, किंवा आपल्या भावाच्या बाबतीत आपण जितपत सहन करू शकेल तेवढंच आपल्याकडून या मर्यादा पाळा. मेहनत सिद्धत न करा, प्रामाणिक करा, तुमचं यश 100% असणार आहे. आणि जाता जाता एकच मला म्हणावंसं वाटते, ते पण आठवलं तर म्हणते, हमारे हिस्से की कामयाबी
हम लेकर ही आएंगे। हमारे हिस्से की कामयाबी हम लेकर ही आएंगे, चाहे सामने कोई भी क्यों ना हो, चाहे सामने कोई भी क्यों ना हो, क्योंकि वो वक्त ही कैसा जिसमें हमारा दौड़ना हो, जिसमें हमारा तुमच्या सगळ्यांचं स्वागत पण आहे आणि सगळ्यांना एक निरोप देताना पण आम्हाला एक खंत पण वाटते, कारण की 1 वर्ष गेले आपलं जवळपास. काही मुलं आमच्याकडे 2-2 वर्ष पण येतात, ते आता जात आहेत. आणि हे पण मी सांगतो की ते पुढच्या वर्षी आपल्याकडे येतील पण, कारण की तसे आपण पर्सेंटेज पण काढणार आहे. त्याबद्दल पण तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि जसं मॅडम बोलले की हे 15 दिवस आता सेंड ऑफ केला म्हणजे ऑफिशियली आमच्या क्लासमधनं की बाबा आम्ही तुम्हाला हँडओव्हर केलेले आहे, आमचं सगळं झालेलं आहे, आम्ही करून घेतलेलं आहे. तर आम्ही म्हणत नाही की आमची तुमची नाळ तुटलेली आहे. तर तुम्ही क्लासमध्ये जोपर्यंत तुमचा लास्ट पेपर आहे तोपर्यंत येऊ शकता, ठीक आहे. आणि काय यायचं तर त्याच्या मागे कारण पण तसंच मॅडम बोलले की आदल्या दिवशी आम्ही जे शिकवलं ते दुसऱ्या दिवशी मुलांना तसे मार्क्स पडले. गेल्या वर्षी आम्ही पण क्षितिज सरांनी आम्ही सायन्सचं तसं घेतलेलं, मुलांचं काहीच झालं नव्हतं. म्हणजे अशी मुलं होती की त्यांनी म्हणले की आम्ही नापास होणार. आम्ही आदल्या दिवशी त्यांना काही कन्सेप्ट दिले की तुम्ही एवढंच पाठ करा, त्याच्यावरून असं काहीतरी लिहा, तुम्हाला मार्क्स पडतील. आणि त्या विषयाला त्यांना चांगल्या प्रकारे मार्क्स पडले. तो न्यूनगंड पण ठेवू नका की नाही माझं झालंय सगळं तर मी आता नाही केलं तरी काय हरकत नाही, असं पण म्हणू नका. आणि जो म्हणतोय की नाही माझं काहीच नाही झालं पण मी 15 दिवसात सगळं करेल, त्याला पण मी सांगतो की तो पण 100% देऊ शकतो. म्हणजे जो 70% किंवा 60% आहे त्या 15 दिवसात तो 90% पर्यंत पण जाऊ शकतो. एवढी कॅपॅसिटी पुढचे 15 दिवस हे काय आहेत खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि असं समजा की शेवटचे 15 दिवस आहेत, म्हणजे असं समजा की पुढच्या 15 दिवसामध्ये जग फार बुडीत जाणार आहे आणि मला त्यातून वाचण्यासाठी मी काय बनवणार आहे, समरीज बनवणार आहे, ठीक आहे. असं समजा समरी माहिती आहे ना, पाण्यातून किंवा कशातून तरी जाते आणि ती पाण्यातच असते, अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं. ओके, ऑल द बेस्ट. त्यालाच फोकस करते. लागलं तर घ्या आणि व्हिडिओ काय तुम्ही खाता येत दिसत नाही.